नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता घर सोडून जायला निघालेली असते. ती म्हणत असते की आजी खरंच सॉरी, मला माफ करा, पण मला आता जायला हवं. मी हा निर्णय खूपच जास्त प्रॅक्टिकल विचार करून घेतलेला आहे. चारी बाजूंनी विचार करून घेतलेला आहे. सगळ्यांच्या भल्याचा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे आता मला थांबू नका. आता मला निघायला हवं. तेव्हा इथे वेदांगी आता वाईट वाटल्याचं नाटक करत असते आणि तिला आता भूमीचा रागसुद्धा येत असतो. तिला असं वाटत असतं की एवढं सगळं बोलण्यापेक्षा तू घरातून निघून का जात नाही. तेवढ्यातच तिथे भूमी त्यांनी म्हणत असते की वेदांगी, मी जाते आता, पण तू आकाशची काळजी घे. आकाश आहे ना अगदी लहान मुलांसारखा आहे. तो स्वतःची काळजी कधीच घेत नाही. म्हणजे त्याला स्वतःला भूक लागली हे सुद्धा त्याला कळत नाही. त्याला आठवणीने जेवण द्यावं लागतं. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की तो कधी कधी कामाच्या खूप टेन्शनमध्ये असतो, म्हणून तो त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. पण तू आहेस ना आता, तू त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत जा. आणि तसंही तो टेन्शनमध्ये असल्यामुळे कधी कधी ओला टॉवेल बेडवरती टाकतो, कधी कधी AC ऑन करायला विसरतो. पण मग त्याच्यावरती चिडू नकोस हा तू. तू त्याची काळजी घे. त्याला झोपण्याच्या आधी चॉकलेट मिल्क घ्यावं लागतं, त्याशिवाय त्याला झोप येत नाही. ते त्याला आठवणीने देत जा. त्यानंतर भूमी म्हणते की आकाश, आणि आता तू वेदांगीला जप. आणि तसंही तुमचं पुढे जाऊन लग्न होणार आहे. आणि कुठल्याही बायकोला प्रेम आणि जर आदर दिला ना, तर तिला दुसरं काही नको असतं. म्हणजे तिला शॉपिंग, तिला ट्रॅव्हलिंग, तिला आउटिंग, दुसरं तिला काही नको असतं. तिला फक्त आपल्या नवऱ्याकडून प्रेम हवं असतं आणि फक्त रिस्पेक्ट हवा असतो. आणि तू तिला हे सगळं देशील, मला चांगलंच माहिती आहे, आणि तिची काळजीसुद्धा घेशील. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, ठीक आहे आकाश, मी आता येते. तेव्हा भूमी म्हणत असते की मला या घराने खूपच जास्त प्रेम दिलं, माया दिली, रिस्पेक्ट दिला. तेव्हा भूमी म्हणते की मी तुम्हाला आता थँक्यू म्हणून तुमचे आभार मानणार नाही आहे, कारण मला या ऋणांमध्ये आयुष्यभर राहायला नक्कीच आवडेल. मला आता परकं व्हायचं नाही आहे. ही घरातली माणसं मला खूपच जास्त जवळची वाटतात. मी या घराला आणि या घरातील माणसांना कधीही विसरणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आजी येते मी, आशीर्वाद द्या. तेव्हा इथे भूमी आता आजीचा आशीर्वादसुद्धा घेते. तेव्हा आजी म्हणत असतात, भूमी कशाला जातेस तू बाळा. तेव्हा भूमी म्हणते की आजी आता थांबू नका. त्यानंतर इथे मानसीसुद्धा रागवलेली असते. भूमी म्हणते की मनू प्लीज ग, प्लीज माझं ऐक ना, मला जावंच लागणार आहे. शपथ सुटली म्हण ना एकदा, प्लीज मला जाऊ दे. तेव्हा इथे भूमी तिला आता जबरदस्तीने शपथ सुटली असं म्हणायला लावते. तेव्हा मानसी म्हणते की सुटली. तेव्हा आता भूमी मनूला मिठी मारते आणि तिला म्हणते की माझं शहाणं बाळ, काळजी घे स्वतःची आणि शहाण्यासारखी वाग. तेव्हा भूमी म्हणत असते की आजी येते मी. तेव्हा आजी खूपच जास्त इमोशनल होतात आणि म्हणतात, भूमी बाळा नकोस ना जाऊ. तेव्हा इथे भूमी आता काहीसुद्धा बोलत नाही. ती म्हणते की आता जर मी इथे थांबले तर माझ्यासाठी जाणं खूपच जास्त मुश्किल होऊन जाईल. तेव्हा भूमी आता सगळ्यांकडे प्रेमाने बघते आणि आपली बॅग घेऊन आता तिथून निघून जात असते. तेव्हा इथे मनू, आकाश, आजी सगळेजण खूपच जास्त इमोशनल झालेले असतात. भूमीला थांबवण्यासाठी ते खूपच जास्त आतुरलेले असतात, पण भूमी आता कुणाचं काही ऐकायला तयार नसते. तेव्हा इथे भूमी आता तिथून बाहेर पडल्यानंतर इथे आजी, माणसे आणि आकाश तिघेही खूपच जास्त रडायला लागतात. आकाशसुद्धा भूमीला बघण्यासाठी धावत पळत आता पुढे येतो. तेव्हा भूमीसुद्धा मागे वळून पुन्हा एकदा त्या सगळ्यांकडे बघत असते. ती बघते तर सगळेजण तिच्याकडे पाणवलेल्या डोळ्यांनीच बघत असतात. तेव्हा इथे भूमीला त्यांच्याकडे बघवत नाही. त्यांच्या डोळ्यांमध्ये तिला आता आशा वाटत असते की आमच्याकडे बघून तरी भूमी थांबेल. पण भूमी आता थांबत नाही. ती सरळ आता तिथून निघून जाते. तेव्हा इथे तिघेही आता रडत असताना इथे मात्र रागिनी, मानसी आणि इथे पौर्णिमा तिघीजणी एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात, कारण फायनली भूमी त्या घरातून निघून गेलेली असते. भूमीने पाठ फिरवल्यानंतर रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला, आज खऱ्या अर्थाने मी जिंकलेली आहे. भूमी आता आकाशच्या आयुष्यातून निघून गेले. त्याच्यानंतरला बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामधून माझं नाव आता निघून गेलेलं आहे आणि पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावरती झालेली आहे. मी अख्ख्या ह्या कंपनीची, ह्या ऑफिसची आणि त्याचबरोबर या घराची खऱ्या अर्थाने आज मालकीण झालेली आहे. तेव्हा इथे रागिणीला खूपच जास्त आनंद झालेला असतो की भूमी आयुष्यातून आता कायमची निघून गेलेली आहे. तेव्हा इथे आकाश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणत असतो की भूमी, तू कायमची मला सोडून जाऊ शकत नाही आहेस. पुढच्या 7 दिवसांमध्ये मी पुन्हा तुला या घरामध्ये घेऊन येईन. तेव्हा इथे आता स्वतःलाच आकाशने वचन दिलेलं असतं. त्यानंतर इथे आता भूमी आल्यानंतर नीलांबरी येते तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आणि म्हणते की बरं झालं तू आलीस. भूमी, तू पटापट हे जे काही निर्णय घेतलेस ना, ते मला खूप जास्त आवडलेत. तेव्हा नीलांबरी म्हणते, बरं ठीक आहे, आता तू भानुशाली यांना मेसेज कर की तू घरी आलेली आहेस म्हणून. तेव्हा भूमी म्हणते, कशाला.
तेव्हा नीलांबरी म्हणते, कशाला म्हणजे काय? अगं नवऱ्याबरोबर सगळं काही शेअर करायचं म्हणजे नवरा बायकोचं नातं कसं घट्ट होतं. तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात, अच्छा म्हणजे एकमेकांबरोबर सगळं शेअर केल्यानंतर नातं हे नवऱ्या बायकोचं घट्ट होतं, एवढं जर तुला माहिती आहे तर मग स्वतः तू हे का करत नाहीस? तेव्हा इथे नीलांबरी म्हणते, काय हो तुमच्यापासून काय लपून ठेवलं मी? मी तर तुम्हाला सगळंच सांगते. तेव्हा माधव काका म्हणतात, ते सगळं जाऊ दे, तू जा जरा भूमीच्या जेवणापाण्याचं बघ जा. तेव्हा इथे आता नीलांबरी म्हणते, की भूमी मी तुझ्यासाठी आहे ना खीर केले, खीर. आनंदाचा दिवस आहे ना, जेवणामध्ये गोड तर हवंच. तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात, की भूमी बाळा तू हा लग्नाचा निर्णय एवढा घाईघाईमध्ये का घेतलायस मला कळत नाहीये. तेव्हा भूमी म्हणते, बाबा घाईघाईने कुठे, पुरेसा वेळ घेतलाय मी. तेव्हा माधव काका म्हणतात, पण तू ॲडव्होकेट भानुशाली याच्याबरोबर लग्न करणार आहेस तू, तुझं प्रेम तरी आहे का त्यांच्यावरती? तेव्हा भूमी म्हणते, की बाबा अरेंज मॅरेजमध्ये लग्न झाल्यानंतरच त्यांच्यामध्ये प्रेम होतं ना, तसं माझंसुद्धा होईल. तेव्हा माधव काका म्हणतात, हे बघ भूमी मला तुझा हा निर्णय पटलेला नाही आहे. मला ॲडव्होकेट भानुशाली तुझ्यासाठी अजिबात पसंत नाही आहेत. मला तुझ्यासाठी फक्त आकाश पसंत आहे. अगं आकाशबरोबर तुझं लग्न झालं आहे, तुला कळत कसं नाही आहे? आत्तापर्यंत ही गोष्ट मी तुझ्यापासून लपून ठेवली, पण आता मी लपून ठेवणार नाही आहे. तेवढ्यातच भूमीला आता चक्कर येते आणि ती खाली कोसळते. माधव काका धावत पळत भूमीकडे जातात आणि म्हणतात, की भूमी बाळा काय झालं तुला? प्रशांत, निळू लवकर बाहेर या, भूमीला चक्कर आली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, बाबा काय झालं? तर इथे माधव काकांनी ते बघितलेलं स्वप्न असतं. म्हणजे जर भूमीला आपण हे सगळं सत्य सांगितलं तर ती पॅनिक होऊ शकते आणि ती कोमामध्ये जाऊ शकते असं त्यांना वाटतं. तेव्हा माधव काका म्हणतात, मला असं वाटते भूमी तू जरा निर्णयानं तुझा बदलावा. घाईघाईमध्ये तू कुठलाही निर्णय घेऊ नको. आजूबाजूच्या माणसांना आनंद मिळावा, जगाला खुश करण्यासाठी तू सगळ्यांचा भार स्वतःच्या जर खांद्यावरती घेत असशील ना, तर मला हे पटत नाही आहे. तुला भानुशाली अजिबात आवडत नाहीत ना, मग त्यांच्याबरोबर का लग्न करतेस तू? तू तुझा निर्णय बदल असं मला वाटतं. तेव्हा भूमी म्हणते, नाही बाबा नाही, आता मला माझा निर्णय बदलायचा नाही आहे, नाहीतर मी स्वतःच कन्फ्यूज होऊन जाईन. तेव्हा माधव काका म्हणतात, तुला जर काही आठवत नसेल ना भूमी, तरीसुद्धा तुझ्या मनामध्ये फक्त आकाशराव आहेत आणि म्हणूनच तू दुसरा कुणाचाही विचार करू शकत नाही आहेस, कारण तुला फक्त आकाशरावांचा विचार करायचा आहे. त्यानंतर इथे आकाश आता भूमीचा विचार करत बसलेला असतो. तेवढ्यातच वेदांगी येते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, की भूमी. तेव्हा वेदांगी म्हणते, भूमी नाही, मी वेदांगी आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बघ ना वेदू, अगं मला काहीच आवडत नाही आहे. मला जिकडे तिकडे फक्त भूमी दिसते. घरामध्ये मला बसवतच नाही आहे, कारण सगळीकडे मला भूमीचाच भास होतोय. तेव्हा वेदांगी म्हणते, आता तू 7 दिवसांमध्ये तिला घरी परत आणणार आहेस असं म्हणालंयस ना, मग ती नक्की घरी परत येईल. तू कशाला काळजी करतोयस? आता चल बरं आतमध्ये चल, सगळ्यांबरोबर बस चल. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी नको, मला इथे एकट्यालाच बसायचं आहे. तुम्ही सगळेजण जा बरं आतमध्ये, मी थोड्या वेळानंतर येतो. तेव्हा वेदांगी काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते, नाही आकाश आत्ताच चल. तेव्हा आकाश म्हणतो, तुला एकदा सांगून कळत नाही का गं, मी म्हणालोय ना मला थोडा वेळ इथे बसायचं आहे म्हणून. तेव्हा वेदांगीला वाईट वाटतं. तेव्हा आकाश म्हणतो, की वेदू सॉरी मी रूड बोललो, पण मी काय करू गं, मला भूमीची खूप जास्त आठवण येते. तुला माहिती आहे, मला माहिती आहे की भूमीचं माझ्यावरती प्रेम आहे आणि माझंसुद्धा. तरीसुद्धा भूमी मला सोडून दुसऱ्या कुणाचा तरी विचार जरी करते ना, ह्याचा विचार करून मला जास्त टेन्शन येतं आहे. तेव्हा वेदांगी म्हणते, भूमी घरातून गेली आहे, पण ती अजून आकाशच्या मनातून काही गेलेली नाही आहे. आकाश अजून तिथेच अडकून बसलाय. त्यानंतर इथे आता भूमी आपली बॅग अनपॅक करत असते. तेव्हा तिला आकाशची खूप जास्त आठवण येत असते. आकाश म्हणालेला असतो, की भूमी तुझ्या आयुष्यामध्ये एवढं सगळं घडत होतं, पण तू मला काहीच सांगितलं नाहीस. तुला त्या ॲडव्होकेट भानुशालीने प्रपोज केलं, त्यानंतर त्याने लग्नाची मागणी घातली. तू त्याला लग्नासाठी होकारसुद्धा दिलास. अगं तो भानुशाली तुझा आणि त्याचं काही मॅच तरी आहे का? हे सगळं तू मला का नाही सांगितलंस? मित्र म्हणून मीच कुठेतरी कमी पडलो असेल असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे भूमीला ते सगळं आठवून आता खूपच जास्त वाईट वाटत असतं. तेव्हा भूमी आपला मोबाईल घेते आणि आकाशला फोन लावू का असा विचार करत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नको, मला तर आकाशची खूप जास्त आठवण येते, पण त्याला आता फोन करायला नको, उगाच माझ्यामुळे त्यांच्यामध्ये गैरसमज नको. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मी भूमीशिवाय राहू शकत नाही आहे. तेव्हा इथे मी आत्ताच्या आता भूमीला फोन करतो आणि तिच्याबरोबर बोलून घेतो असं आकाश म्हणतो. तेव्हा वेदांगी म्हणते, नाही नको आकाश, आता किती रात्र झाली आणि तुला माहिती आहे ना तिचं लग्न ठरले, आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ते आवडणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो, वेदांगी काय बोलतेस तू? भूमी माझी बायको आहे, कळते ना तुला? तिला आठवत नाही आहे, पण तू का विसरल्यासारखी बोलतेस? भूमीचं आणि माझं लग्न झालं हे तरी माहिती आहे ना तुला? हे बघ तू आता जा आतमध्ये, मला इथे एकट्याला बसायचं आहे, मला कोणीच आता डिस्टर्ब करू नका.
तेव्हा इथे आकाश आणि भूमी आता दोघेही एकमेकांचाच विचार करत असतात. दोघांनाही आता करमत नसतं आणि दोघेही सोबत एकमेकांना फोन करत असतात. त्यामुळे दोघांचेही फोन आता बिझी लागतात. तेव्हा इथे भूमीला वाटतं की आकाश दुसरं कुणाबरोबर तरी बोलतोय आणि आकाशला वाटतं की भूमी दुसरं कुणाशी तरी बोलते आणि त्यामुळे दोघांचा गैरसमज झालेला असतो. दोघे एकमेकांना फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, एकमेकांजवळ बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता इथे एकमेकांचे फोन बिझी असल्यामुळे दोघे आता शांत बसतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता वटपौर्णिमा असल्यामुळे आकाश आता इथे वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारत असतो. तो म्हणत असतो की इथे सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण परत आणलेले आहेत. इथे तर माझ्या बायकोची स्मृती गेलेली आहे, तिला काहीच आठवत नाही आहे. तिची स्मृती परत येण्यासाठी काहीतरी करा देवा. तर इथे आकाशचा धक्का आता भूमीला लागतो आणि ती पडणार. तेवढ्यात आकाश तिला सावरतो. तेव्हा लहान मुलं असतात ती त्यांच्या दोघांच्या अगदी गोल गोल दोरा गुंडाळून ठेवतात. तेव्हा भानुशाली तिथे येतो आणि भूमीला ओरडतो आणि दोरासुद्धा तोडून टाकतो आणि आकाशला म्हणतो की आकाश, भूमी माझी होणारी बायको आहे, तिच्यापासून लांब राहा. तेव्हा आकाश म्हणतो की ती माझी बायको आहे, आमच्या दोघांचं नातं हे जन्मोजन्मीचं आहे, त्याच्यामुळे भूमी कधीही तुझ्याशी लग्न करणार नाही, बघच तू, असं आकाश आता म्हणतो.